नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मुळ्याचं पिठलं कसं करायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी पाव किलो मुळा आणि एक कांदा, हिरवी मिरची, लसूण, जिरे। आता आपण मुळे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मुळा चांगला किसणीने किसून घ्यायचा आणि त्याचा किस तयार करायचा। अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच छान लागतं मुळ्याचं पिठलं। आता मुळा किसून तयार झालेला आहे। आता त्याच्यामध्ये पाणी टाकून किस चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे मुळाला जो वास असतो तो निघून जातो, उग्रट वास असतो तो निघून जातो। त्याच्यासाठी मुळाचा किस चांगला धुवून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा। आता किस धुवून तयार झालेला आहे। आता लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर चिरून तयार झालेले आहेत। आता आपली कढई तापवायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचा तेल आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि बारीक कापलेला लसूण, त्याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। चिरलेला कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, मिरच्या पण चांगल्या तळून घ्यायच्या। आता आपल्या मिरच्या आणि कांदे चांगले तळून तयार झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये किसलेला मुळ्याचा किस टाकून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा। चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा, आता मुळा मऊ झालेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून परत मिक्स करायचं। आता मिक्स झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊ। ही रेसिपी चपातीसोबत, भाकरीसोबत खूपच छान लागते आणि गरमागरम खायला खूप मजा येते। आता 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे, परत मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स झालेलं आहे। थोडासा किस शिजला की मग त्याच्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ टाकायचं। आता मुळा शिजून तयार झालेला आहे, तर त्याच्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ टाकलेलं आहे। परत मिक्स करायचं। अशा पद्धतीने आपण मुळाच्या थालीपीठ सुद्धा बनवू शकतो। हे बघा, चांगलं मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये पाण्याचा थोडासा सबका मारायचा, डायरेक्ट पाणी टाकायचं नाही, पाण्याचा हबका मारायचा थोडासा, म्हणजे आपलं डाळीचं पीठ चांगलं शिजून निघतं। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेले आहे। परत मिक्स करायचं। झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचं। आता मुळ्याचं सीझन चालू आहे। हिवाळ्यामध्ये मुळा खूपच छान मिळतो। हे बघा, आपलं
पिठलं तयार झालेलं आहे. आता एका डिशमध्ये काढून घेऊ. गरमागरम चपातीसोबत लोणचं, हळदीचं लोणचं, कैरीचं लोणचं, थोडंसं वरून तेल टाकायचं, गरमागरम खायला द्यायचं. थोडीशी कोथिंबीर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि गरमागरम करून खात राहा. अशीच एक नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. खूपच छान, चवीला खूपच छान. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.